वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। बस स्थानक परिसरात सिगारेट पेटवण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोन सख्ख्या भावांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत। नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील बस स्थानक परिसरात ही धक्कादायक घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार सिगारेट पेटवण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर काही क्षणात हिंसक हल्ल्यात झाले। यावेळी 4 ते 5 हल्लेखोरांनी अंकुश शिंगारे आणि विशाल शिंगारे या दोन भावावर कोयत्याने सपासप वार केले। या भीषण हल्ल्यात दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले। घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले। जखमींना तातडीने मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान मंगरुळपीर पोलीस आरोपीचा शोध घेत असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबीचा तपास सुरू आहे। या घटनेनंतर रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून शहरात भीती आणि खळबळ पसरली आहे। तसेच मंगरुळपीर मधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली आहे। या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मंगरुळपीर मधील या जीवघेण्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोपींना पोलीस किती लवकर अटक करतात आणि या हल्ल्यामधील नेमकं कारण काय आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।